प्रकाशनाचा हा सोहळा तर अगदी अद्भुतच होता. हं. म्हणजे अगदी योगायोग म्हणतात ना, तसा हं. तो त्या मी तुम्हाला मगाशी ज्या वाचक आणि लेखक समूहाबद्दल सांगितलं, तिथेच एक अशीच आपली Facebook फ्रेंड होतात, की ज्यांना आपण कधीही भेटलेलो नसतो. बरोबर. पण एक आपोआप एक आपलं नातं असल्यासारखं आपण अगदी बरं. मैत्रिणींसारख्या गप्पा मारतो. तशीच एक मैत्रीण भेटली. हं. वर्षा ठुकरुल असं तिचं नाव आहे. बरं. हं. आणि तीही लिखाण करायची आणि हं. मीही लिखाण करायचे. तर आमच्या दोघींनाही एकमेकींचं लिखाण खूप आवडत होतं. तर तिनं हं. थोडंसं डोक्यात ठेवलं होतं, हं. की हिचं लिखाण लोकांनाही आवडतंय आणि तिला स्वतःलाही आवडत होतं. हं. आणि एक प्रवास करता ती लेखिकेची प्रकाशिका झाली आणि तिनं स्वतःचं एक काय म्हणतात पब्लिकेशन हाऊस सुरू केलं. हं. आणि तिनं असा एक उपक्रम घेतला होता, की हं. तिला एकाच वेळी या सगळ्या नवोदित लेखकांचा एक प्रकाशन सोहळा करायचा होता. कारण किती चांगली संकल्पना आहे. खूपच चांगली. खूपच म्हणजे सुंदर. आपण एक वैयक्तिकरित्या जर प्रकाशन करायला गेलो, गेलो. तर बरोबर. त्याच्यात अनंत अडचणी असतात. हो. काही हं. सरकारी गोष्टींची पूर्तता करायची असते बरोबर आहे. किंवा हं. एक सभागृह घ्या किंवा प्रमुख पाहुणे कोणीतरी बोलवा आणि त्याला योग्य ती प्रसिद्धी द्या. म्हणजे ह्या सगळ्या ज्या कटकटीच्या गोष्टी होत्या त्या तिच्यामुळे अगदी सोप्या झाल्या हं. आणि एका वेळी जवळ-जवळ आम्ही 45 लेखकांचं मिळून 50 पुस्तकांचा एकसाथ प्रकाशन करण्याचा तिनं एक विक्रम केला. खूप सुंदर. खूप चांगली म्हणजे गोष्ट. त्याची नोंद आपल्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या अरे वाह! दोन्हीकडे झालेली आहे.